नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण सप्टेंबर महिन्यातील काही महत्त्वपूर्ण दिवस बघितलेले आहे. ज्यांनी कोणी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी कृपया मागचा व्हिडिओ बघून घ्या. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच अपडेटेड नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन टिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेटेड करंट अफेअरच्या रिलेटेड सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. तर आज सुरुवात करूया आपल्या नेक्स्ट महिन्यातील, म्हणजेच आपण आज ऑक्टोबर महिन्यातील काही महत्त्वपूर्ण दिवस जे की एक्झामला 1 मार्कासाठी विचारले जातात आणि त्याची थीम सुद्धा आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया. फर्स्ट डे दिलेला आहे 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला असते काय? गांधी जयंती. गांधी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ज्यांनी अहिंसेच्या तत्वज्ञानाचा काय केला होता? पुरस्कार केला होता. त्याचबरोबर 2 ऑक्टोबरला लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा आपल्याला जयंती असते. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला 4 ऑक्टोबर. बघा, 4 ऑक्टोबरला असतं जागतिक प्राणी दिन, वर्ल्ड ॲनिमल डे. याचा उद्देश आहे या दिवसाचा उद्देश प्राणी कल्याण आणि त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता वाढवणे हा आहे. 2025 ची थीम आहे प्राण्यांना वाचवा, पृथ्वी वाचवा. प्राण्यांना वाचवा आणि पृथ्वी वाचवा ही या वर्षीची काय आहे? थीम आहे. बघा, या दिवशी प्राणी दिन असल्याने प्राणी कल्याण आणि संरक्षणाविषयी माहिती देणारे काय केले जातात? मराठी भाषेमध्ये काही उपक्रम राबवले जातात. त्यानंतरचा पुढचा आहे 5 ऑक्टोबर. नेक्स्ट आहे 5 ऑक्टोबर. आता बघा, सप्टेंबर मध्ये 5 सप्टेंबरला असतो राष्ट्रीय शिक्षक दिन आणि 5 ऑक्टोबरला असतो जागतिक शिक्षक दिन. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन आणि 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन. 1994 पासून दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी शिक्षक दिनाच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. आणि 5 सप्टेंबर काय? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त काय केला जातो? 5 सप्टेंबर हा डेच काय केला जातो? सेलिब्रेट केला जातो. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट पॉइंट आहे 6 ऑक्टोबर. 6 ऑक्टोबरला आहे वर्ल्ड हॅबिटॅट डे. आता बघा, हा 6 ऑक्टोबरला म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी येतो वर्ल्ड हॅबिटॅट डे, म्हणजेच काय? जागतिक अधिवास डे दिवस. या दिवसाची थीम आहे अर्बन क्रायसिस रिस्पॉन्स. काय थीम आहे? अर्बन क्रायसिस रिस्पॉन्स. बघा, हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने डिसेंबर 1985 मध्ये हा डे सेलिब्रेट करण्यासाठी काय केली होती? घोषणा केली होती. आणि 1986 मध्ये पहिल्यांदाच तो जगभरामध्ये काय केला गेला? साजरा केला गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा आहे 8 ऑक्टोबर. बघा, 8 ऑक्टोबर या दिवशी काय झालेली आहे? वायुसेना स्थापना दिन म्हणून ओळखला जातो. या वर्षीची वायुसेना दिन 8 ऑक्टोबरची काही अजून थीम आलेली नाहीये. आणि आपण आत्ताच बघितलं होतं बघा, 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन. या जागतिक शिक्षक दिनाची पण 2025 ची थीम आपल्याला मिळालेली नाहीये, तर ती लवकरच अपडेट होणार आहे. त्यानंतर पुढचा होता आपला 8 ऑक्टोबर. भारतीय वायुसेना दिनाच्या थीम दरवर्षी वायुसेना निवडते आणि 2025 साठी ती अद्याप जाहीर केलेली नाही, त्यामुळे ती काय केली जाईल? नंतर जाहीर केली जाणार आहे. बघा, आता वायुसेनेची स्थापना कधी झालेली? 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दल म्हणजेच काय? वायुसेना याची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा नेक्स्ट पॉइंट 9 ऑक्टोबर वर्ल्ड जागतिक टपाल दिवस, वर्ल्ड पोस्टल डे. दरवर्षी 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो, जेणेकरून लोकांमध्ये दररोज लोक आणि व्यवसायांसाठी टपाल क्षेत्राच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा डे सेलिब्रेट केला जातो. 1874 मध्ये स्वित्झर्लंड मधील बर्न येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना झाली. कधी? 1874 मध्ये. आणि 1969 मध्ये जपान मधील टोकियो येथे झालेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन काँग्रेसने त्याची
वर्धापन दिन म्हणून जागतिक टपाल दिन म्हणून घोषणा दिली होती. आता बघा हे इयर लक्षात ठेवायचं आहे 1969. कधी कुठे केलंय? जपान मधील टोकियो. मोस्ट इम्पॉर्टंट आहे वर्ल्ड पोस्टल डे. लक्षात ठेवायचे आहे, डेट लक्षात ठेवायची आणि कधी जागतिक टपाल दिन घोषित केलाय इयर लक्षात ठेवायचे आणि कुठल्या कंट्रीमध्ये घोषणा दिली होती हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे 11 ऑक्टोबर. बघा 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन. काय? आंतरराष्ट्रीय बालिका दिन. मुलींसाठी आवाज उठवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी उभे राहण्यासाठी 11 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा काय केला जातो? सेलिब्रेट केला जातो. त्यानंतरचा आता पुढचा नेक्स्ट पॉइंट आहे 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी डे. जागतिक विद्यार्थी दिवस. जागतिक विद्यार्थी दिवस हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या प्रयत्नांच्या आणि त्यांच्या वैज्ञानिक आणि राजकीय कारकिर्दीच्या बजावलेल्या शिक्षकाच्या भूमिकेचा आदर आणि सन्मानासाठी काय केला जातो? जागतिक विद्यार्थी दिन हा साजरा केला जातो. आता बघा डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आता APJ अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव काय? आता हे शॉर्टकट मध्ये दिलेले APJ अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव कमेंट मध्ये सांगायचं आहे. या APJ अब्दुल कलाम या नावाची नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, जेणेकरून मला पण कळणार आहे तुम्हाला व्हिडिओ कितपत समजत आहे आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली आहे किंवा नाही हे पण मला लक्षात येईल. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट पॉइंट आहे 16 ऑक्टोबर. बघा 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस. काय? जागतिक अन्न दिवस. त्याची थीम आहे हँड इन हँड फॉर बेटर फूड अँड अ बेटर फ्युचर. हाताला हात देऊन उत्तम अन्न आणि उत्तम भविष्यासाठी. बघा लोकांनी निरोगी आहार घ्यावा यासाठी प्रेरणा देण्यासाठी 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना केली आणि या दिवसाची काय केली गेली? सुरुवात केली गेली. इयर लक्षात ठेवा कधी आहे? 1945. 1945. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे 20 ऑक्टोबर. 20 ऑक्टोबर आहे वर्ल्ड स्टॅटिस्टिक डे. बघा 20 ऑक्टोबरला मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी डे म्हणजेच वर्ल्ड स्टॅटिस्टिक डे. आता याची थीम दिलेली बघा, सभी के लिए गुणवत्तापूर्ण सांख्यिकी और डेटा, क्वालिटी स्टॅटिस्टिक अँड डेटा फॉर एव्हरी वन. बघा जागतिक सांख्यिकी दिन 20 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. असा पहिला दिवस 20 ऑक्टोबर 2010 पासून साजरा करण्यात आला. वर्ल्ड स्टॅटिस्टिक डे हा 20 ऑक्टोबर 2010 पासून साजरा करण्यात आलेला आहे. यावर्षी जगाने तिसरा जागतिक सांख्यिकी दिन साजरा केला आहे. जगभरातील डेटाची प्रामाणिकता आणि विश्वासार्हतेचे महत्त्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सांख्यिकी आयोगाने हा दिवस स्थापन केलेला आहे. ठीक आहे. अपडेटेड नवीन आहे 2010 मध्ये स्थापना झालेली. एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय वर्ल्ड स्टॅटिस्टिक डे ची सुरुवात कुठल्या इयर पासून चालू झाली किंवा कोणत्या वर्षापासून सुरुवात करण्यात आली, तर त्याचं योग्य आन्सर आहे 20 ऑक्टोबर 2010. त्यानंतर पुढचा आहे नेक्स्ट 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबरला असतो पोलीस स्मृती दिन. बघा 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी 21 ऑक्टोबरला काय केला जातो? पोलीस स्मृती दिन हा साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा नेक्स्ट आहे 24 ऑक्टोबर युनायटेड नेशन डे. आता याची थीम आहे बघा बेटर. तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबरला असतो युनायटेड नेशन डे. युनायटेड नेशन डे ची थीम आहे बेटर टुगेदर 80 इयर अँड मोर फॉर पीस डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट. आता मराठीत सांगते बघा, एकत्र चांगले, शांतता, विकास आणि मानवी हक्कासाठी 80 वर्ष आणि त्याहून अधिक. आता बघा संयुक्त राष्ट्राच्या सनद अंमलात आल्याच्या वर्धापन दिनानिमित्त
24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 1948 पासून करण्यात आलेली आहे आणि 1971 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने सदस्य राष्ट्रांनी सार्वजनिक सुट्टी म्हणून पाळण्याची सुद्धा काय केलेली आहे, शिफारस केलेली आहे. कोणता डे येतो? 24 ऑक्टोबर, संयुक्त राष्ट्र दिन. ठीक आहे. त्यानंतर पुढे तर आपला आजचा लास्ट डेज आहे 31 ऑक्टोबर, राष्ट्रीय एकता दिवस और नॅशनल युनिटी डे. बघा, राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. देशाला एकात्म करण्यासाठी आणि त्यांनी काय केलेली आहे, महत्वाची भूमिका बजावली आहे. तर बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठल्या राज्यामध्ये आहे, कमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्फॉर्मेशन आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत अवश्य पोहोचवा. बेल आयकॉन टिक करून ठेवा, जेणेकरून अपडेटेड नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इम्पॉर्टंट योजना शिकणार आहोत, ज्या 2025 मध्ये काही अपडेटेड योजना गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्या आपण शिकणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. धन्यवाद.